हातपाय धुतले का तुम्ही? मोहन, हातपाय धुतले का? Okay. Very, very warm welcome all of you. Very good evening. सॅटर्डे नाईट मेडिटेशन मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सॅटर्डे संडे आपण रेग्युलर मेडिटेशन पेक्षा काहीतरी वेगळं आणि विशेष क्लासेस अरेंज करतो, ज्यामध्ये मॉर्निंगला आपण ब्लेसिंग्स ह्या टॉपिकवर आपण चर्चा करत असतो. संध्याकाळी आपण फॉरगिव्हनेस हा टॉपिक घेतो. संडे मॉर्निंग हेच फॉरगिव्हनेस ज्या विषयावर आपण केलं त्याच विषयावर ग्रॅटिट्यूड करणे सुरू करतो. आणि रविवारी रात्री चा जो क्लास असतो तो असतो आपला कॉर्ड कटिंग. कॉर्ड कटिंग म्हणजे खूप ग्रॅटिट्यूड देऊन, खूप सारं फॉरगिव्हनेस करून सुद्धा जर आपल्याला एखाद्या वस्तूशी, एखाद्या परिस्थितीसोबत किंवा एखाद्या व्यक्तीसोबत जर काही सुधारणा दिसूनच नाही राहिली, काही फरकच नाही पडत आहे, अशा वेळेस आपण एनर्जीचे कॉर्डच कट करून टाकतो. म्हणजे नो एनर्जी एक्सचेंज. व्यवहार राहील पण एनर्जी आपण कंटिन्यू करत नाही, त्याला आपण कट करून टाकतो. आणि तसं करणे सुद्धा खूप आवश्यक आहे. किंवा काही मेमरी असतात, खूप निगेटिव्हिटी किंवा निगेटिव्ह घटना त्या अगोदर आपल्या जीवनामध्ये घडलेल्या असतात. त्या सगळ्या गोष्टी इझिली माइंड मधून निघत नाही. तर कॉर्ड कटिंग ह्या क्लासमध्ये आपण त्याला क्लिअर करतो. ठीक आहे. स्पेशली आजचा हा फॉरगिव्हनेस लेडीज साठी आहे. ठीक आहे. कारण की टॉपिकच हस्बंडवर आहे. ठीक आहे. पण जे जेंट्स कोणी सोबत बसलेले आहेत, सेम टॉपिकला तुम्ही ऍज अ फॉरगिव्हनेस टुवर्ड्स वाईफ म्हणूनही करू शकता. ठीक आहे. जे यंग मुली आहेत, कोणी ज्यांना लग्न करायचं आहे, त्यांनी आताच होणाऱ्या नवऱ्याबद्दल काही जर पास्ट लाईफ मध्ये आपण नकारात्मकता काही निर्माण केली असेल, काही जर आपण असे कर्म आणले असतील जे आपल्याला भोगायचे आहे, तर त्याला आपण आताच प्रार्थना करून त्याच्या प्रती आपले जे व्हायब्रेशन आहे ते चेंज करू शकतो. जसं मी नेहमी, जर समजा कोणीही, माझे गुरुजी पण तसेच म्हणत होते, मी सुद्धा तेच म्हणतो, की माझ्यासोबत कनेक्ट झाल्यानंतर, त्या कोणत्या एखाद्या सिस्टम सोबत कनेक्ट झाल्यानंतर, जर लग्न करणे हा एक उद्देश आहे आणि त्याकरिता तुम्ही कनेक्ट झाले, की भरपूर काही अडथळे आहे, असं आहे तसं आहे, जे काही असेल, आणि जर तुम्ही एखाद्या स्पिरिच्युअल पाथ सोबत कनेक्ट झाले, तर माझं म्हणणं असं आहे की अशा वेळेस तुम्ही 2 ते 3 महिन्याचा ब्रेक घेतला पाहिजे. आणि 2-3 महिन्याचा ब्रेक घेतल्यानंतर
तुम्ही लग्नाचा निर्णय करा. का? कारण की करंट कंडिशन मध्ये बघा, हा टॉपिक थोडासा आता इथं क्लिष्ट होते. आजच एक कॉल आला मला थोड्या वेळ अगोदर. त्यांनी हा टॉपिक बोलण्यासाठी मला सांगितलाय. ठीक आहे, की ऍज अ हजबंड आम्ही ज्यांना आपल्या जीवनामध्ये स्थान दिलं, तर यांच्या सोबतचे जे काही कर्म आहे ते आम्ही पास्ट लाईफ मधून आणले का? ठीक आहे. आणि जर मी असं म्हणत आहे की तुम्ही या मुलींचं आता लग्न होणार आहे, तुम्ही 2-3 महिने थांबून त्याच्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. मग तुम्ही असं म्हणाल का दादा, म्हणजे करंट सिच्युएशन मध्ये, करंट बर्थ मध्ये 3-4 हजबंड माझे ऑलरेडी आहेत आणि त्याच्यापैकी कोणी एका सोबत माझं लग्न होणार आहे का? जर मी असं म्हणत आहे की आत्ताच्या करंट सिच्युएशन मध्ये तुम्ही अशा व्यक्तीला अट्रॅक्ट करणार आहे जो तुमच्या एनर्जीच्या फील्ड नुसार आहे, एनर्जीला तो अट्रॅक्ट करेल. मग एनर्जी बदलली, मग व्यक्ती बदलून जाईल का? हो. आणि हो जर असेल, मग 3 महिन्या अगोदरचा व्यक्ती, 3 महिन्यानंतरचा व्यक्ती, मग तर 2 नवरे झाले. बरोबर नाही का? म्हणजे एनर्जी क्लीन करण्या अगोदर एक व्यक्ती आहे, एनर्जी क्लीन झाल्यानंतर एक व्यक्ती आहे. आणि हे सिच्युएशन तुम्हाला दिसेल कुठे? जिथे तुम्ही खूप घाईघाईत लग्न करता. ही सिच्युएशन बनते लव्ह मॅरेज मध्ये. ही सिच्युएशन बनते एखाद्या तातडीचा निर्णय घेतल्यानंतर. तुम्हाला वाटतं की अरे यार, हे तर सगळं गडबड झाली, आणि सडनली 6 महिन्यात सिच्युएशन डिवॉर्सवर चालली जाते. म्हणजे कुठेतरी रॉंग पार्टनर आपण काय केलं, अट्रॅक्ट केला, आणि त्याच्यासोबत आपले वाईब मॅचच नाही करून राहिले. आपली फ्रिक्वेन्सी मॅचच नाही करत आहे, आपली मेंटॅलिटी मॅचच नाही करत आहे. पण तो त्या टाइम मध्ये असलेला कर्माचा फोर्स होता. जर तो फोर्स न्यूट्रल झाला असता, तर मे बी तो व्यक्ती तुमच्या जीवनात आला नसता. किंवा कधी कधी असंही होताना दिसते की म्हणजे साक्षगण सुद्धा झालं, बस लग्न तोंडावर आहे, आणि आपण एखाद्या स्पिरिच्युअल कोणा याच्यासोबत जुळतो, आपण त्याची मेडिटेशन करतो, साधना करतो, आणि कुठून काय माहित एखादा व्यक्ती येते लाईफ मध्ये आणि तो म्हणते की थोडस थांबा, घाई करू नका, मला काही माहिती भेटली आहे, त्याची अगोदर चौकशी करून घेऊ. आणि चौकशीत त्या पोराचे सगळे जे काही आपण त्याला फ्रॉड म्हणू, ते सगळं ओपन अप होते आणि लग्न तुटते. नंतर आपण म्हणतो की यार खरं बरं झालं ते तुटलं. का? कारण की त्याच्यानंतर जो पार्टनर येते तो एकदम बेस्ट येते. म्हणजे मी असं नाही म्हणत की प्रत्येकाच काहीतरी चूक आहे, की आता आपण त्याच्यावर विचार करा की अरे यार, मला त्यावेळेस कोणी जर चांगला सल्ला दिला असता तर चांगला व्यक्ती जीवनात आला असता. नाही, लाईफ चांगली चालू आहे ना, असे डोक्यात विचार आणण्याची गरज नाही. पण जे लोक भोगत आहे, ज्यांचा डिवॉर्स झालेला आहे किंवा ज्यांचा डिवॉर्स होत नाही आहे, 5-5, 10-10 वर्षापासून अलग राहून राहिले, किंवा लग्न करून एकत्र राहत असताना तुम्ही असे जगत आहे जसे तुम्ही दोघं जण आहेच नाही, सेपरेट डिफरंट आहे, पूर्ण अननोन पर्सन म्हणून जगत आहे. पण तिथे थोडासा विचार करण्याचा टाइम येते की जर लग्नाचा तो निर्णय घेण्या अगोदर
जर मला कोणी सांगितलं असतं थोडस थांब, आणि त्या महिन्या 2 महिन्यात जर सिच्युएशन चेंज झाली असती, तर मे बी आज मी ते भोगत नसते. किंवा एखादा असा व्यक्ती लाईफ मध्ये येते आणि असा छाती ठोकून बोलते की बिलकुल याच्याच सोबत लग्न करायचं आहे. आणि ते लग्न केल्यानंतर नंतर कळते की अरे यार, हा व्यक्ती नसता आला जीवनात तर माझे लग्न नसतं झालं. म्हणजे लग्न हा एक टॉपिक झाला, पण मुद्दा काय आहे की जे हस्बंड वाईफ रिलेशनशिप आहे, हा सगळ्यात मोस्ट टार्गेटेड आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या जीवनाचं, आपण काय म्हणू, एक कर्माचं, सगळ्यात भारी कर्माचं जर कोणता पेबॅक आहे, कर्माची परतणूक करायची आहे, तर नवरा बायको हेच एक असा टॉपिक आहे जिथे आपण काय म्हणू, त्याला भारी कर्माची साठवणूक आहे. बघा तुम्ही एक हा टॉपिक आपण फॉर्ग्युनेसच्या पहिल्या दिवशी घेतला होता. सगळे कर्म बघा कशी आहे. तुमचा आई बाबा सोबतचा संबंध किती वर्षाचा आहे? जास्तीत जास्त तुमचं लग्न होण्यापुरतं असतात, लग्नानंतर पण आहे. पण तुम्ही बघा, एक आई बाबा म्हणून 2-3 जर मुलं आहेत, तर पर्टिक्युलर इतकं डीप आणि जवळचं कनेक्शन कोणत्याच पोरासोबत राहत नाही. का? कारण की काही टाइम याला देणे असते, मग काही टाइम त्याला देणे असते, मग काही टाइम त्याला देणे असते. 2-3 तिसऱ्या पोराचा टाइम येता येता पहिलं पोरग एवढं मोठं होऊन जाते की तो गॅप दिसणं सुरू होऊन जाते. मग तिथे म्हणजे जवळीक असेल पण खूप कमी. थोडस हे दोन लेकर आणखी मोठे काय होत नाही, तर हा इतका मोठा होऊन जाते की हा आणखी गॅप पडते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वैचारिकता म्हणा की मानसिकता म्हणा, याच्यामध्ये फरक पडणं सुरू होऊन जाते. हळूहळू करता करता ते हॉस्टेल लाईफ किंवा कॉलेज लाईफ सुरू होते. मॅक्सिमम टाइम लेकरं घराच्या बाहेर. ग्रॅज्युएशन होता होता तर आणखीच फरक पडते. आणि मग तर जॉब, मग तिथे आपल्या आपल्या जीवनामध्ये गुंतले. त्याच्यानंतर आई बाबा म्हणून एक नातं आहे, आणि एक आपले मुलं म्हणून एक नातं आहे. दोन्ही कंडिशन मध्ये तुम्ही बघा, जास्त लॉंग टर्मचा संबंध नाही असते राहत. एखादाच मुलगा असा असते जो आई बाबा सोबत सतत राहते. बाकीचे 1-2 जण आहे, ऑटोमॅटिकली त्यांच्यापासून दूर होऊन जाते. म्हणजे काय झालं, अति भारी कर्म ज्याच्यासोबत असेल आई वडिलांचे, तेच त्याच्या सोबत राहतील किंवा त्यांच्याच सोबत भांडण राहील. बाकी 2 लेकरांसोबत राहणार नाही, भांडण पण नाही आणि सोबत राहत पण नाही. त्याच्यानंतर भाऊ बहीण, लहानपणी जेवढा टाइम सोबत राहिले तेवढे राहिले. त्याच्यानंतर तेच एज्युकेशनची गॅप, आपापल्या कामात गुंतले, लग्न झाले, आपापला व्यवहार सांभाळून राहिले, संपलं. फक्त नवरा बायकोच हेच एक संबंध असा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही 20-25व्या वर्षापासून जर आपण मानलं, तिथून ते जण जे सोबत सुरू होते, संगत सुरू होते, तर मरेपर्यंत राहते. भले तुम्ही जॉब करत असाल, घराच्या बाहेर राहत असाल, घरी येत असाल, पण ऑल टाइम तुम्हाला सोबतच राहणे आहे. आणि तो काळ पण असा नाही आहे मुलांसारखा की तुम्ही त्यांना पालन पोषण करता करता निघून गेला, नाही. दोघेही मॅच्युअर आहे. म्हणजे मॅच्युरिटीच्या लेवलवर दोघ जण एक होत आहे. असं आपण म्हणू शकत नाही की काय, लहानाचं मोठं करता करता 10 वर्ष निघून गेले, माहित पण नाही पडलं.
का? कारण की त्याच्यामध्ये बाउन्स बॅक काहीच नव्हता. मुलांना फक्त ऐकणे होतं. पण इथे बाउन्स बॅक आहे. एक शब्द चुकला का प्रतिप्रश्न, प्रतिशब्द, वादविवाद सुरू होऊन जाते. माझी मर्जी तुझी मर्जी सुरू होऊन जाते. तर मग महत्वाचा मुद्दा काय आहे की ह्या लाईफ मध्ये एक्झॅक्टली हाच पार्टनर का बरं मी चूज केला? डीप डाऊन जर तुम्ही बघत गेले ह्या विषयाला, तर सगळ्यात भारी कर्म जर तुम्ही कधी कोण्या पास्ट मध्ये केलेलं असेल, तर त्याची परतफेड म्हणून हजबंड वाईफ हे रिलेशनशिप मिळते. आणि 7 जन्माला एकच नवरा भेटन, एकच बायको भेटन, हे कुठंच तत्व आहे नाही. नात्याची गुंतागुंत एवढी बेकार आहे, जर पास्ट लाईफ कोणी बघायला गेलं, तो हे करंट लाईफ जगू शकत नाही. म्हणून पास्ट लाईफ कोणी बघायला, म्हणजे पास्ट लाईफ दाखवण्याची पण परमिशन नाही आणि पास्ट लाईफ बघण्याची सुद्धा परमिशन नाही. तो विषयच नाही आहे. हे इतकं वाईट आहे काही गोष्टी की तुम्हाला कळणारच नाही का. जे आज आपण हस्बंड वाईफ मधून राहत आहोत, एखादी अति प्रेमळ बाई भेटली, मायाळू, आणि एंड ऑफ द लाईफ त्या व्यक्तीच्या मनामध्ये अशा भावना आल्या की बायको कमी आई जास्त आहे, एवढी हिने काळजी घेतली. तीच भावना घेऊन जेव्हा हे दोघेही मरते, तर नेक्स्ट लाईफ मध्ये तीच तिची आई बनून जन्माला येते. आणि एखाद्याच्या आईच्या प्रती जर एखाद्या मुलाची जर अशी भावना निर्माण झाली, तर जगातल्या कोणत्या बाया बरोबरच नाही आहे. माझी आईचं जसं वागणूक होती, अशी बायको जर भेटली असती तर एक नंबर असतं. तीच बाई बायको म्हणून येते जी मागच्या जन्मात आई होती. इतकं क्लिष्ट आणि इतकं गुंतलेलं आपले कर्म आहे. म्हणून इथं तुम्ही हा विषय सोडून द्या की कोण कोणाचा कोण आहे म्हणून. पास्ट मध्ये बघा ना, तर सगळं एकत्र सारा गुंतलेलं नातं आहे. का? कारण की कोण कोणत्या वेळेस कोणती इच्छा धरून राहिलं हे कोणालाच माहित नाही. आणि हे नॉर्मल आहे, कॉमन गोष्टी असते सगळ्या. कॉमन म्हणजे याच्यासाठी की करंट मध्ये कोणत्या भावना निर्माण होऊन राहिल्या, म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही. काही चांगलेपणा असते, काही दुर्गुण असते, पण कोणता व्यक्ती त्याला कोणत्या अँगलनी मॅनिफेस्ट करत आहे काहीच माहित नाही. एखादी मुलगी घरात अशी जन्माला येते का ती एवढी केअर असते, एवढी केअरिंग असते, एवढी केअरिंग असते, म्हणजे भयंकर. ही आईपेक्षा कमी नाही. ही कोणातरी जन्माची आई आहे तुमची, जी अजूनही तीच भावना घेऊन, तेच नेचर घेऊन आली. आणि जसं तुमचं कनेक्शन होते, सडनली त्याच गोष्टी पॉपअप होतात. खूप लोकांना मुलं बाळ राहत नाही. अशा कंडिशन मध्ये बघा, एखादा दुसऱ्याच कोणाचा मुलगा अनाथ आश्रम मधला मुलगा भयंकर जवळचा वाटते, अति जवळचा. कधी कधी तर असंही होऊ शकते की त्याचं नाक नक्ष म्हणजे त्याची बॉडी पण त्या समोरच्या व्यक्तीनुसार असते. त्याच्याशी काही संबंध नाही बा त्याचा, तो अनाथ आहे. पण नॅचरली त्याचं जे एक आकर्षण असते किंवा त्याचं एक पास्ट कर्माचं एक बॉन्डिंग असते, ते करंट एखाद्या फॅमिली सोबत मॅच करते. की जवळचा तुमचा मुलगा काय असणार तेवढा तो जवळचा वाटते. का? कारण की हे नातं आता नाही निर्माण झालं, हे पास्ट मधून घेऊन आले तुम्ही.
म्हणून तो भलेही तुमचा रक्ताचा पोरग नसन, पण पास्ट लाईफच्या कर्मानुसार तो ऍज अ मुलगा म्हणून जन्माला आला. असंच कधी कधी काय असते, ऍज अ हजबंड वाईफ रिलेशनशिप मध्ये जेव्हा आपलं वयात आपण येणं सुरू होतो, आता तर समजा आताचा टाइम तर एकदम अलगच आहे, आता तर काही बोलू शकत नाही आपण, कारण की आता फिजिकल रिलेशन स्थापित करणे म्हणजे याच्यासाठी तर काही आता ब्रेकच नाही राहिला. पण शास्त्रसंमत असं आहे की जितक्या लोकांसोबत फिजिकल रिलेशनशिप होईल, तितके व्यक्ती तुमच्यासाठी ऍज अ हजबंड अँड वाईफ म्हणूनच ग्राह्य धरल्या जाते. दुसरं, मनातून खूप वेळा खूप जणांच्या प्रती आकर्षण होऊन जाते. आकर्षण होणे हा अलग भाग, पण त्याला मनातून असं समजणे की मला याच्यासोबत लग्न करायचं होतं, आणि मग नंतर ते लग्न न होणे, तरी सुद्धा तुमचे सूत्र जुळले आहे. भलेही तुम्ही आता ते म्हणा नका म्हणू की माझा काही संबंध नाही आहे, पण एनर्जेटिकली तुम्ही अजूनही कनेक्टेड आहे. लग्नानंतर पण असं होऊ शकते, नंतर कोणीतरी असं वाटेल की यार अशा प्रकारचा व्यक्ती भेटला असता तर बरं झालं असतं, आणि पुन्हा तुमचे मनातून कनेक्शन जुळणं सुरू होऊन गेले. अशा प्रत्येक कंडिशन मध्ये तुम्हाला एनर्जीचे कॉर्ड्स कट करून टाकणे खूप आवश्यक आहे. हे तुम्ही उद्या करू आपण. हे ज्यांच्या ज्यांच्यासोबत माझी मानसिकरित्या मी काय केलेलं आहे, माझे कनेक्शन स्थापित करून ठेवलेले आहेत, मी आजच त्याला कट करून टाकतो. जसं मी म्हटलं की एकाच लाईफ मध्ये काय 3-4 जण असू शकतात, यस असू शकतात. तुम्ही बघितलं असेल एखाद्याचं साक्षगंध होऊन लग्न तुटते, साक्षगंधाच्या अगोदर एखादा लव्ह अफेअर झालेलं असते, ते पूर्ण होत नाही, लग्न होते तर 1-2 वर्षात डिव्होर्स होते, नंतर एखादी चौथी बायको येते, ते सरकी राहते. बरं, अशा कंडिशन मध्ये त्या पर्टिक्युलर त्या एका स्त्रीचं 4 जणांसोबत कनेक्शन जुळलं आहे, पण बोलासाठी नवरा किती आहे? एकच. रियालिटी मध्ये किती आहे? 4. अशा प्रकारे आपले कर्माचे धागे अलग अलग लोकांसोबत जुळलेले आहे. आणि त्या करंट मध्ये सुद्धा अजून एखाद्यावर जर मन गेलं असेल, तो 5वा पण तयार झाला. ठीक आहे. तर अशा सगळ्या ज्या भावना आपण निर्माण करणं सुरू केल्या, त्याला काय करून टाकले? कट करून टाकणे. मनातून त्या एनर्जीजला कॉट कट करणे. ठीक आहे. आता आपण येऊ फॉरग्युनेस मध्ये. तर पास्ट मधले हे जे जेवढेही क्लिष्ट गुंतागुंतीचे कर्म आपले झालेले आहे, तर पहिला नियम की मी ज्या व्यक्तीला माझ्या लाईफ मध्ये अट्रॅक्ट केलेला आहे, त्याची सर्वस्वी जबाबदारी कोणाची आहे? माझी. तो व्यक्ती कसा निघाला हा चॉईस आपला होता. त्याच्यात एखादे गुरु महाराज, एखादे संताचा आशीर्वाद तुमचं कर्म कापू शकते. कोणत्या लेवलवर? त्याच्याशी न जुडता तुम्हाला दुसऱ्याशी जोडून देईल.
पण तो व्यक्ती फिरून येईलच वापस. असं नाही का तो येणार नाही. त्याचे कर्म बाकी आहे अजूनही. दुसऱ्या कोणत्या पद्धतीने येईल, पण तो येईल तुमच्या जवळ. फॉर्ग्युनेस आपल्याला हे करंट लाईफ मध्ये जो मिळाला त्याचं जो वागणूक आहे त्याला नाही चेंज करायचं आहे. आपल्याला पास्ट पासून माफी मागायची आहे. की असे मी नेमके कोणते कर्म करून ठेवले पास्ट मध्ये, मी काय नेमकं माझ्या नवऱ्याला इतकं टॉर्चर केलं होतं, आज त्याची परतफेड मला भेटत आहे. काय मी मागच्या लाईफ मध्ये त्याला चीट केलं असेल, म्हणून तो ह्या लाईफ मध्ये मला चीट करत आहे. खूप साऱ्या अशा गोष्टी आहे ज्या करंट मध्ये आपण जेव्हा बघतो, यार माझा नवरा इतका चांगला कसा भेटला, तर मे बी पास्ट मध्ये तुम्ही असे कर्म केलेले आहे ज्याचं परतफेड करण्यासाठी तसा व्यक्ती तुमच्या जीवनात आला. कधी कधी पास्ट मध्ये असे संकल्प टाकले जाते की मला स्पिरिच्युअली डेव्हलप व्हायचं होतं, पण या संसाराच्या गुंतागुंतीमध्ये मी नेहमी परिवार आणि मित्र याच्या चक्करमध्येच जीवन जगलो. तर ऍज अ स्पिरिच्युअल कंपॅनियन तेव्हा त्याचा संकल्प टाकला जाते की मला अशी बायको किंवा असा नवरा भेटला पाहिजे जो स्वतःही स्पिरिच्युअल असेल आणि माझ्या स्पिरिच्युअल प्रॅक्टिस मध्ये जो बाधा घालणार नाही. आणि असे हस्बंड वाईफ पण करेक्ट होतात. दोघेही जण कंटिन्युअस स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करतात एंड ऑफ द लाईफ पर्यंत. एकामेकाच्या जीवनात कोणताही हस्तक्षेप नाही. आणि एखादे हस्बंड वाईफ अशी मिळतात, एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नाही. एक्झॅक्टली अपोजिट. म्हणजे त्या बाईनं जर म्हटलं देव आहे तर तो सप्पा म्हणणार नाही. म्हणजे ही बाई जे जे म्हणे ना त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट वागण. का? कारण की पास्ट मध्ये तुम्ही काहीतरी असे बी पेरून आले की तुम्ही कोणाच्या तरी स्पिरिच्युअल लाईफ मध्ये इतके विघ्न आणले की तो एक्झॅक्टली अपोजिट होऊन तुमच्या लाईफ मध्ये जन्माला आला. आता तो तुमची परीक्षा घेत आहे. घेऊन दाखव, करून दाखव. तर मोमेंट टू मोमेंट तुम्हाला हेच समजणे आहे की तुमच्यासोबत जे काही घडत आहे ते तुम्हीच केलेल्या कर्माचं प्रतिफळ आज मिळत आहे. आता करंटचे कर्म कोणते आहे? जे मिळालं ते मिळालं. आता तुम्ही कसे वागत आहात, आता तुमच्या रिॲक्शन कशा निघत आहे, आता तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रति मनात कशा भावना ठेवता. कारण की बघा, इतकं गुंतागुंतीच्या भावना कधीच कोणासोबत राहत नाही जितकं ऍज अ हजबंड वाईफ असते. अत्ती. मी तर म्हणतो क्षणाक्षणाला जर कोणी शिव्या देत असेल एकामेकाला तर हेच दोघं जण असत. सकाळी उठण्यापासून होऊ शकते सुरुवात. रात्री झोपेपर्यंत तेच नाटक चालू आहे. ते याला बोलते ते त्याला बोलते. मनातून दोघांच्याही मनात कटकट कटकट कटकटच सुरू आहे. कारण की इतकं जवळची बॉन्डिंग झालेली आहे ना, हे कळत सुद्धा नाही की आपण वाद करत आहोत, आपण नकारात्मक कर्म निर्माण करत आहोत. इतकं सहज आणि इतकं आपल्याला ते डेली रुटीन मध्ये बसून गेलेलं आहे की आपण बोललो काय, आपण रागवलो काय, समोरचा व्यक्ती रडला काय, रागा भरला काय, काही परवाच नाही. कारण की डेली बेसवर तेच सुरू आहे. आणि मनातल्या मनामध्ये आपण इतकं वाईट बोलून बसतो, इतक्या नकारात्मकता आपण निर्माण करतो आणि त्याच्यानंतर आपणच म्हणतो की माझ्या लाईफ मध्ये हे का बरं होत आहे. जर त्या गोष्टी आपण आताच समजून घेतल्या, बघा
मी असं नाही म्हणत की प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, पण एक ऍज अ उदाहरण म्हणून सांगतो. समजा एखाद्या लग्न झालेलं आहे आणि अचानक तुमचा तो लाईफ पार्टनर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होत आहे. हे झालं, तुम्ही पास्ट मधून आणलेल्या कर्माचं एखादं बी ओपन झालं. त्याला तुम्ही आता कसे हँडल करता याच्यावरून तुमचं करंट किंवा फ्युचर ठरते. त्या कर्माच्या एनर्जीला तुम्ही जितक्या लवकर वॉशआउट कराल, जितकं सायलेंटली बॅलन्सली तुम्ही त्याला हँडल करणार, तेवढ्या लवकर तुमचे कर्म हलके होते, हे लक्षात घ्या. त्याचे हो नाही हो, तुमचे हलके होतील. आणि दुसरी एक गोष्ट, ऍज अ NLP मध्ये म्हणा किंवा ह्या लाईफ काउन्सिलिंग मध्ये असं लक्षात येते, मागे मी एक वेळ हे बोललो होतो की एखादी मुलगी जर लग्ना अगोदर विशिष्ट प्रकारचं चिंतन करते मुलांच्या बद्दल, तर तुम्ही बघा एक्झॅक्टली तसेच मुलं अट्रॅक्ट करणे सुरू करून देईल. म्हणजे बघा पॅटर्न सांगतो कसं असते. समजा एखाद्याच्या घरात त्या मुलीने आपल्या वडिलांना बघितलं आहे दारू पिताना, भांडण करताना. ती माइंड मध्ये मध्ये सतत काय विचार करेल, मला असा नाही पाहिजे. आणि तुम्ही बघा तिच्या लाईफ मध्ये तसाच व्यक्ती मिळते, सेम तिच्या वडिलाची कॉपी. का? कारण की वारंवार वारंवार तेच चिंतन केलेलं आहे. युनिव्हर्सला नाही नाही कळत, तिला हे समजते की हे जसं चिंतन करताय तसाच भेटला पाहिजे. ज्या भीतीला, ज्या फिअरला आपण घाबरून देवाकडे प्रार्थना करतो की असा व्यक्ती नाही मिळाला पाहिजे, तसाच व्यक्ती लाईफ मध्ये येते. कारण की तेच तुमचे कर्म आहे, ज्याची तुम्हाला भीती वाटत होती. जर एखाद्या स्त्रीच्या मनामध्ये अनादर व्यक्ती येऊ शकते, त्याची भीती ऑलरेडी मनामध्ये भरून ठेवलेली आहे, तर समोरच्या तुमच्या लाईफ पार्टनरची इच्छा असो किंवा नसो, तुम्ही त्याचे तसे कर्म पॉपअप करून दिले, कारण नसताना ओपन करून दिले. का? कारण की तुमच्या भीतीने तुमच्या इन फ्युचर, इनर तुमच्या ती सवतपणाची जी भावना होती, ती तुम्ही स्वतःहूनच जागृत करून दिली. आता एक वेळा कर्म जागृत झाले, पूर्ण करण्यासाठी त्या व्यक्तीच्या लाईफ मध्ये कोणीतरी पार्टनर येईल आता. म्हणजे खूपदा लाईफ मध्ये अशा विचित्र गोष्टीचं आकर्षण आपण स्वतःच करून बसतो, ज्याचा काहीही उद्देश राहत नाही, फक्त तुमची भीती. माझा नवरा असं करेल का, त्याच्या चक्करमध्येच तुम्ही अट्रॅक्ट करणं सुरू करून देता. असं कधीही नसते राहत, पण तुमचेच भावना आहे त्या तुम्ही अट्रॅक्ट करून राहिल्या, आणि त्याच्याच चक्करमध्ये तुम्ही भांडून पण राहिले आता. इतकं क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं कोणतंच नातं नाही. म्हणून जितकं हलकं सोडता येते, माझ्याकडून एक प्रकारे मी तुमच्या सगळ्यांसाठी एक स्पिरिच्युअल लेवलची, हायर लेवलची गोष्ट आहे. फ्री सोडा. म्हणजे आता फ्री सोडून देऊ, भटकला तर कुठंच नाही जात कोणीच. एवढं लक्षात ठेवा, जितकं बंधनात ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो कोणालाही, तो तितकंच बंधन तोडून पडण्याचा प्रयत्न करते. आणि जितकं तुम्ही मुक्त ठेवता, तर ती सगळीकडून फिरून डबल तुमच्याच पाशी वापस येते. आता प्रॉब्लेम काय आहे, तो कुठं फिरलाच नाही पाहिजे, ही जी भावना आहे डॉमिनंट, हे प्रॉब्लेम क्रिएट करते. का? कारण की हे विचार सुद्धा तुम्हीच तुमचे करून ठेवले आहे. फ्री सोडलं तर कुठेतरी जाऊन तोंड मारत.
करणार नाहीये समोरचा व्यक्ती, तुम्हीच तुमच्या माइंडमध्ये विचार करून राहिले आणि त्या विचाराला धरूनच तुम्ही त्याला आवरून धरण्याचा प्रयत्न करता. कोणी कोणी अशी आहेत त्यांची एक तर लग्न होत नाही किंवा झालं नाही, करायची इच्छा झाली नाही, किंवा लग्न झालं आणि डिवोर्स झाला. हे जेवढेही अशा प्रकारचे लेडीज आहेत, एक प्रकारे डीप हार्ट मध्ये पुरुषत्वाप्रती हीन भावना असलेले लोक आहेत. तुम्ही म्हणा दादा आमच्या लाईफ मध्ये असं झालंच नाही, पण ज्यावेळेस तुम्ही याचं डीप अनालिसिस कराल ना, त्या तुमच्या हेच लक्षात येईल का असंच आहे का, ते तसं होतं म्हणून तुम्ही त्या अनादर हाफ एनर्जीला तुमच्यापासून दूर ठेवलं आणि ही 50% एनर्जी तुमच्या लाईफ मध्ये ऍज अ पार्टनर म्हणूनच येणार होती. तो फिअर असू शकते, ते तुमचं एखादं नकारात्मकरित्या तुम्ही बघितलेलं अनुभवलेलं कर्म असू शकते, किंवा पास्ट मधून तुम्ही अशी कोणती तरी गोष्ट घेऊन आले की तुमचं लग्नाच्या प्रती किंवा तुमच्या लाईफ पार्टनरच्या प्रती भयंकर काय होतं, एक प्रकारची नकारात्मकता होती जी तुम्ही एक्सेप्टच करू शकले नाही आणि ते आपोआपच दूर दूर राहिलं. असो नसो काही असो, तुम्हाला आज एवढंच करणे आहे की तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरच्या प्रती तुम्ही केलेल्या चुकांसाठी क्षमा मागा. जर तुम्ही ही गोष्ट आठवणं सुरू कराल ना की किती चुका आपण केल्या, तुमच्या लक्षात येईल का मॅक्सिमम चुका तुम्हीच केल्या. तुमचं वागणं बोलणं सवयी आचार विचार सगळं तुम्ही चेक करा. तुम्हाला लक्षात येईल का मी जर त्या मोमेंट मध्ये असं नसती वागली तर हे नसतं झालं, ही रिॲक्शन नसती दिली तर असं भांडण नसतं झालं, मी जर हा फालतूचा विचार नसता केला तर ही घटना नसती घडली. तुमचंच तुम्ही बघा. आणि जर समोरच्या पार्टनर कडून तुम्हाला खूप वाईट प्रकारे दुःख तुम्हाला मिळालं असेल तर तिथेही तुम्हाला 50% तेच कर्म सिद्धांत लक्षात घ्यायचा की कुठेतरी पास्ट मध्ये मी सुद्धा काहीतरी असं केलेलं आहे ज्याची परतफेड मला मिळत आहे. पण अशा वेळेस तुम्हाला माफ करून देणे आहे, माफी मागून घेणे. तुम्ही म्हणा असं केल्यानं आमचे दुःख खतम होऊन जाईल का, त्यांना हे बिलकुल होणार नाही. नवीन कर्म जे तुम्ही बांधून राहिले ना, ती तुमचे स्टॉप होईल आणि जे व्हायब्रेशन तुम्ही क्रिएट केलेले आहे ते व्हायब्रेशन तुमचे नील होऊन जाईल. जितके तुम्ही तुमचे व्हायब्रेशन नील कराल, नील म्हणजे शांत कराल, क्लिअर कराल, तितकं ऑटोमॅटिकली समोरच्या व्यक्तीमध्ये परिवर्तन येणं सुरू होते. का? कारण की तुमचा लाईफ पार्टनर हा तुमचाच आरसा आहे. कोणतं ना कोणतं तुमचं असं रूप जे तुम्हाला आवडत नाही तेच तुमच्या लाईफ पार्टनरच्या रूपात तुमच्या समोर उभं आहे. त्याला क्लिअर करणे तुमचं काम आहे. तर तुम्ही ज्यांचं लग्न व्हायचं आहे त्यांनी आतापासूनच ती एनर्जी सोडा की मी माझ्या पास्ट मध्ये जे काही चुकीचे कर्म केले असतील ज्याच्याद्वारे मला माझ्या ऍज अ लाईफ पार्टनरच्या थ्रू ते दुःख भोगणे असतील, प्लीज मी आताच त्याची माफी मागतो. तुमची एक प्रार्थना मे बी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादा असा व्यक्तीची एंट्री करून देईल की त्याची ती नकारात्मकता, त्याच्या नकारात्मक भावना क्लिअर होऊन जातील. त्याला काहीतरी असा चांगला मार्ग सापडेल की ते सुधारणं सुरू होऊन जाईल आणि ते ऍडव्हान्स व्हर्जन, सुधारलेलं व्हर्जन तुमच्या लाईफ मध्ये येते. येणार तोच व्यक्ती मे बी सुधरून येईल. जे डिवॉर्सवर पोहोचलेले आहे त्यांनी पण मनातून इतकी प्रार्थना करा की असं कोणतं नेमकं कर्म होतं माझं ज्याच्यामुळे ह्या सगळ्या घटना माझ्या लाईफ मध्ये झाल्या.
कुठेतरी सगळ्यात पहिले तर सरेंडरनेस आणा. कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टीसाठी जबाबदार मीच आहे. ह्या जन्माचं नसेल तर मागच्या जन्माचं आहे. तुम्ही निर्माण केलेले सगळे बॉन्डेज कट करणे, रिलीज करणे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळं जगाचे कर्म एका साईडले आणि हस्बंड वाईफचे कर्म एका साईडला. अख्ख्या जगासोबत मिळून तुम्ही जेवढे कर्माची स्थापना नाही करत ना, तेवढी नवरा बायको मिळून दोघच जण करून टाकता. सतत 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 केलेली थिंकिंग, छोट्या छोट्या गोष्टीसाठी केलेला वाद, आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या जीवनाची जी मोमेंटम आहे ना, ते बिघडवणं सुरू करून देतो. तर प्रत्येकाला माझं एकच सजेशन आहे की जे काही होत आहे ना, ते तुम्ही स्वतः पास्ट मधून क्रिएट केलेलं आहे. आणि काही गोष्टी अशा आहेत ज्या तुमच्या लाईफ मध्ये होत आहे, ते रिॲक्शन बेस आहे. तुम्ही जर स्वतःचे विचार बॅलन्स केले, तुम्ही जर स्वतःच्या जीवनामध्ये जर स्थिरता आणली, सद्बुद्धी आणली, चांगले विचार करण्याची वृत्ती तुम्ही ठेवली, तर तुमच्या लाईफमध्ये जोही कोणी व्यक्ती आलेला आहे ऍज अ हजबंड म्हणून, तुम्ही एवढं समजून घ्या की तो सुद्धा एक व्यक्ती आहे, तो सुद्धा एक माणूस आहे. त्यालाही कोणत्या प्रकारचं दुःख असेल, कोणत्या भावनामुळे तो व्यक्ती तसा वागत आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. ह्युमन सायकोलॉजी समजणं आवश्यक आहे. हमेशाच टॉर्चर करणे, हमेशाच टॉन्ट करणे, हमेशाच घालून पाडून बोलणे हे कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नाही. समजून घेणे आणि समज देणे, या दोन गोष्टी. समोरचा व्यक्ती जर समजत नाही म्हणजे कुठेतरी आपले कर्म डिस्टर्ब आहे हे समजून घेणे. त्याला तुम्ही ठीक करू शकता, दुसऱ्या व्यक्तीला ठीक करू शकत नाही. ऍज अ वाईफ तुम्ही तुमच्या हस्बंडला ठीक करू शकत नाही, पण तुम्ही तुमचे व्हायब्रेशन ठीक करू शकता. तुमचे व्हायब्रेशन जसे ठीक होतील, आपोआप समोरच्याचं वागणं बोलणं बदलून जाईल. का? कारण की तुम्ही जे कर्म आकर्षित करत होते ते तुम्ही वॉश आउट करणं सुरू करून दिलं. भलेही तुम्ही समजा काही जेवण बनवलं, काही पण तुम्ही घरात काहीतरी केलेलं आहे, त्याचं कॉम्प्लिमेंट तुम्हाला मिळणार नाही, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला शिव्या पण भेटणार नाही. तुम्हाला कॉम्प्लिमेंट नाही मिळालं ना, तुम्हाला खूप काही प्रेज नाही केलं, तुमचं वाहवा नाही केली, दोन कर्म आहे. एक तर तुम्हाला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मिळेल किंवा निगेटिव्ह रिझल्ट मिळेल. तुम्ही न्यूट्रल मध्ये आणू शकता ना त्या गोष्टीला, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. न्यूट्रल तर करू शकता की नाही. मग बघू पुढे पॉझिटिव्ह होईल का नाही होईल. भांडले नाही म्हणजे बस झालं. प्रेम हो नाही तर नाही हो. है ना. न्यूट्रल मध्ये येणं तरी आपली जबाबदारी आहे. आणि हे न्यूट्रल मध्ये येण्यासाठी तुम्हाला माफी मागणे खूप आवश्यक आहे. मॅक्सिमम स्वतःचीच मागा की माझ्याकडून झालेले जे काही नकारात्मक कर्म असतील त्यासाठी मी माफी मागतो. ठीक आहे. आपण आता सुरू करू. आणखी हा टॉपिक असा आहे, कितीही बोललो तर काही थांबणार नाही, चालतच राहील. ठीक. फक्त एवढं समजून घ्या, हे सगळा गुंतागुंतीचा जो काही आपला पसारा आहे, हा पास्ट मधून आपण आणलेला आहे. हा आपोआप सुटणारा नाही. मॅक्सिमम तुम्हाला फॉरगिव्हनेस हीच प्रॅक्टिस करणे आहे. मॅक्सिमम फॉरगिव्हनेसची प्रॅक्टिस करा. छोट्या छोट्या गोष्टी लाईफ मध्ये जे आपल्या जीवनात घडताना दिसत आहे, माफी मागा आणि माफ करून द्या. ठीक आहे. होल सेशन तुम्हाला तोच टॉपिक माइंडमध्ये ठेवायचा आहे. जितक्या गोष्टी आठवतात त्याचं तुम्ही माफी मागा. नाही आठवलं नका मागू.
ज्यांना काहीच नसेल कळत त्यांनी सेशन मध्ये जे जे टॉपिक येत आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमचं आपलं पर्सनल फॉरगिवनेस करत राहा. 2 मिनिट आपण प्रे करू आणि मेडिटेशनला सुरुवात करू. तुम्ही तुमचे गुरु, तुमचे इष्ट देवता ज्यांनाही तुम्ही मानता त्यांना समोर घ्या आणि त्यांच्या साक्षीने तुम्ही ही माफी मागा. जसं मी भगवान शिव यांना सोबत समोर घेतो, तुम्ही तुमचे इष्ट घ्या. भगवान शिव की साक्षी में आज दिन अध्यक्षणपर्यंत मेरे मन वचन काया द्वारा जाने अनजाने से मैंने अपने लाइफ पार्टनर के प्रति किसी भी तरह का अभाव, तिरस्कार, निंदा, द्वेष, अपमान किया हो, उन्हें किसी भी प्रकार का दुख, दर्द, पीड़ा या कष्ट पहुंचाया हो, उनके प्रति नकारात्मक विचार किए हो, नकारात्मक ऊर्जा का निर्माण किया हो, नकारात्मक भावनाओं का निर्माण किया हो, तो मैं हृदय की गहराई से पश्चाताप करती हूँ और क्षमा याचना करती हूँ. हे भगवान शिव, आप मुझे क्षमा करो, क्षमा करो, क्षमा करो. मेरे लाइफ पार्टनर की ओर से मुझे किसी भी प्रकार का दुख, दर्द, पीड़ा, कष्ट पहुंचाया गया हो, मेरा अपमान, निंदा, अभाव, तिरस्कार किया गया हो, द्वेष किया हो, जिसकी वजह से मुझे अपार कष्ट की अनुभूति हुई, तो मैं उन सारी घटनाओं के लिए उन्हें क्षमा करती हूँ. मुझे इन सारे कर्म बंधनों से मुक्त होना है. इन सांसारिक कर्मों से, इन सांसारिक कर्मों के बंधनों से मुझे मुक्त होना है. इस मुक्ति में मेरे लाइफ पार्टनर की ओर से किसी भी प्रकार का कोई भी हस्तक्षेप अगर हो रहा हो तो मैं उसके लिए माफी मांगती हूँ और उन्हें माफ कर देती हूँ. मैं हृदय से क्षमा याचना करती हूँ और उन्हें माफ करती हूँ. हे भगवान शिव, मैं अपने संकल्प कर अड़िग रहूं ऐसे मुझे शक्ति दीजिए और मैं किसी भी प्रकार के नकारात्मक विचारों से, नकारात्मक भावना से इसके बाद अपने आप को पीड़ित नहीं करूंगी, ऐसा वचन देती हूँ, निर्धार देती हूँ. तुमच्या लाईफ पार्टनर सोबत झालेल्या प्रत्येक गोष्टी ज्या मोठ्या लेवलवर तुम्हाला दुःख आणि पीडा मिळालेली आहे त्याकरिता खूप भारी आहे, माहित आहे. तुम्ही नाही माफ करू शकत, पण तरी सुद्धा माफ करावंच लागेल. कारण की माफ जर तुम्ही नाही केलं तर हे बंधन बनून तुमच्या सोबत जुळलेलं राहील आणि तुम्ही मुक्तीच्या मार्गावर कधीच चालू शकणार नाही. त्यामुळे माफ करून देणे
हाच एकमेव प्रकार आहे. मेडिटेशन झाल्यानंतर लिंक ऑटोमॅटिक क्लोज होईल. आपण चर्चा करणार नाही. मी खूप समोर गेलं तर आज आपण मेडिटेशन नाही करू, फक्त फॉरगिव्हनेस करून स्टॉप करून देऊ. बरोबर 11ला क्लोज करून टाकेल. ओके, सुरू करा. लाइफ चेंजिंग मैनिफेस्टेशन में आप सभी का हार्दिक स्वागत है। आज रात्रिकालीन ध्यान कक्ष में हम अपना पहला चरण पूरा करेंगे। हमारा पहला चरण है स्वीकृति का अभ्यास। हमें हर उस चीज का, हर उस व्यक्ति का, हर परिस्थिति का स्वीकार करना है जो हमारे जीवन से जुड़ी हुई है। स्वीकृति करने से, एक्सेप्टेंस करने से हमें सहायता मिलती है हमारे जीवन को सही दिशा की ओर लेकर जाने के लिए, और इससे लाभ होता है हमें विचार करने की क्षमता प्रदान होती है, हमें दूरदृष्टि प्रदान होती है। जीवन में कई ऐसे अनसुलझे बातें होती है कि जो सिर्फ हमारे अस्वीकार करने की वजह से जीवन में बनी हुई है। जैसे ही हम स्वीकार करना शुरू कर देते हैं, हमें उन घटनाओं से, परिस्थितियों से, व्यक्तियों से आगे बढ़ने के लिए मार्ग मिलना शुरू हो जाता है। तो आइए आज हमारा रात्रिकालीन ध्यान कक्ष का पहले चरण को शुरू करते हैं। रात्रिकालीन ध्यान साधना का प्रथम चरण स्वीकृति की भावना। शांत शिथिल होकर बैठिए, पीठ सीधी, शरीर रिलैक्स। लंबी गहरी श्वास लीजिए, लंबी गहरी श्वास लीजिए, लंबी गहरी श्वास लीजिए और मन ही मन बोले, मैं अपने आप को पूर्ण रूप से स्वीकार करता हूँ। मैं अपने देह को जैसा है वैसा स्वीकार करता हूँ। मैं अपने मन मस्तिष्क को स्वीकार करता हूँ। मैं अपने माता पिता को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने भाई बहन को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने लाइफ पार्टनर को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं बच्चों को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने परिवार के सदस्यों को जैसे है वैसे स्वीकार करता हूँ। मैं अपने रिश्तेदारों को, आस पड़ोस के लोगों को, समाज के लोगों को यथारूप स्वीकार करता हूँ। मैं अपने काम को, जॉब को, बिजनेस को, स्टडी को यथास्थिति स्वीकार करता हूँ। मुझे जो इनकम मिल रही है मैं उसे स्वीकार करता हूँ। मैं अपने कार्य क्षेत्र में जो लोग मुझे मिले हैं उसे स्वीकार करता हूँ। मैं हर अच्छी बुरी घटना को, परिस्थिति को स्वीकार करता हूँ। मैं हर सुख दुख की स्थिति को स्वीकार करता हूँ। मैं हर वो अच्छे बुरे व्यक्ति जो मुझे मिले हैं उन्हें स्वीकार करता हूँ। मैं अपने घर को
यथारूप स्वीकार करता हूँ। मुझे जो सुख सुविधा मिल रही है मैं उसे स्वीकार करता हूँ। मुझे जो अन्न मिल रहा है मैं उसे स्वीकार करता हूँ। परिवर्तन इस सृष्टि का नियम है, मैं इसे स्वीकार करता हूँ। मैं अस्तित्व को स्वीकार करता हूँ। मैं प्रकृति को स्वीकार करता हूँ। मैं नियति को स्वीकार करता हूँ। मैं वैश्विक नियमों को स्वीकार करता हूँ। मैं इस जगत की कार्य प्रणाली को स्वीकार करता हूँ। मैं इस समय को और अपने परिस्थितियों को स्वीकार करता हूँ। मैं अपने संघर्ष को स्वीकार करता हूँ। मैं सकारात्मकता को स्वीकार करता हूँ। मैं दैवीय कृपा को स्वीकार करता हूँ। मैं गुरु के वचनों को स्वीकार करता हूँ। मैं हर उस तत्व को स्वीकार करता हूँ जो मुझे मेरे परिवर्तन में सहायता कर रही है। मैं हर उस तत्व को स्वीकार करता हूँ जो मुझे मेरे परिवर्तन में सहायता कर रही है। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। अपने आप को रिलैक्स करें, शांत बैठे, अपने श्वासों को शिथिल करें। अपने पूरे दिन की दिनचर्या को देखने का प्रयास करें। सुबह नींद से उठने से लेकर रात को सोते समय तक क्या मैंने अपने मन, वचन, काया द्वारा जाने या अनजाने से किसी व्यक्ति, पशु पक्षी, जीव जंतु को दुख, पीड़ा, कष्ट पहुंचाया है? किसी के प्रति अभाव, तिरस्कार, निंदा, घृणा, द्वेष किया है? किसी के साथ छल, कपट, बेईमानी, धोखा किया है? किसी की भावना, मन, अहंकार, प्रेम को ठेस पहुंचाई है? किसी स्त्री, पुरुष, नपुंसक के प्रति अभाव, अश्लील विचार, दृष्टिदोष या गलत क्रिया की हो, उसे याद करें। और सबसे महत्वपूर्ण, अपने आप के प्रति दिन भर में आपने कैसे विचार किए हैं, इन्हें भी देखें। क्या आपने खुद को दुख, पीड़ा पहुंचाई है? खुद के प्रति नकारात्मक भाव, इसे भी देखें। अपनी ऊर्जा को आपने नकारात्मक किया है, इसे भी देखें। अपनी परिस्थिति, नौकरी, व्यवसाय को नकारात्मक भाव दिए है? अपने घर, शहर को, देश को नकारात्मक भावनाएं प्रदान की है? इन सब को देखिए। अगर आपने आज एक भी नकारात्मक कर्म नहीं किया है तो पिछले दिनों को देखिए। अपने बचपन तक देखते जाइए कि कभी कोई गलती आपने की है क्या। हर दिन एक गलती, एक दोष, एक नकारात्मकता को देखेंगे। आपको किसी ने अगर दुख दिया, पीड़ा पहुंचाई, तब भी कार्य कारण सिद्धांत को समझकर मैं स्वयं इस घटना के प्रति जवाबदार हूँ ऐसा मानकर क्षमा मांगनी चाहिए, प्रार्थना करनी चाहिए, निश्चय लेना चाहिए कि पुनः ऐसी गलती नहीं करेंगे। लंबी गहरी श्वास लें। ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या लाईफ पार्टनरला आठवून काही जर मोठ्या मोठ्या चुका असतील त्या तुम्हाला
लक्षात येत आहे, तर तुम्ही त्याला माफ करा. मी पुन्हा एकदा सांगतो, लाईफ पार्टनरला माफ करणे म्हणजे त्यांच्या चुका त्यांनी ज्या केलेल्या आहेत, त्यांच्या चुकांच्या प्रती तुम्हाला निर्णय घेणे नाही. भगवंत त्यांच्या चुकांची काय शिक्षा द्यायची ती देत बसणार. तुमच्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी, तुमच्या स्वतःच्या मुक्तीसाठी, तुमच्या वेल बिईंगसाठी त्यांना माफ करणे आहे. तर आय फॉरगिव्ह यू, प्लीज फॉरगिव्ह मी. मैं आपको क्षमा करता हूं, आप मुझे माफ कर दीजिए. मी तुम्हाला क्षमा करते, तुम्ही मला माफ करा. हे वाक्य सतत 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 तुमच्या लाईफ पार्टनरच्या प्रती तुमच्या मनामध्ये तुम्ही फिरू द्या. एखादी घटना असू शकते, त्याच्या प्रती तुम्ही माफी मागा. आणि हे फॉरगिव्हनेस फक्त आजच्या दिवसापुरतं नका ठेवू. याला तुमच्या लाईफमध्ये अप्लाय करा. इच अँड एव्हरी मोमेंट ही प्रेयर तुमच्यामध्ये फिरली पाहिजे. आय फॉरगिव्ह यू, प्लीज फॉरगिव्ह मी, लव यू, ब्लेस यू, थँक यू. शांत बैठे, लंबी गहरी श्वास ले, लंबी गहरी श्वास ले, लंबी गहरी श्वास ले. देखें अपने ऐसे व्यक्ति को जिनसे कोई गलती हुई है या आपने कुछ ऐसा किया है जिससे उन्हें दुख हुआ है, दोष हुआ है. याद कीजिए, क्या आपसे कोई गलती हुई है? याद करें और कहें, मैं आपसे मेरी गलतियों के लिए माफ़ी मांगता हूँ, हृदय से पश्चाताप करता हूँ और फिर से ऐसे दोष नहीं करूँ, ऐसा दृढ़ निश्चय करता हूँ. मुझे माफ़ कीजिए, माफ़ कीजिए, माफ़ कीजिए. मैं हृदय से क्षमा मांगता हूँ, क्षमा मांगता हूँ, क्षमा मांगता हूँ. मैं आपको भी माफ़ करता हूँ, मैं आपको भी माफ़ करता हूँ, मैं आपको भी माफ़ करता हूँ. आई लव यू, आई ब्लेस यू, आई थैंक यू, आई फॉरगिव यू, आई फॉरगिव यू, आई फॉरगिव यू. उस घटना को याद करें, माफ़ी मांगे और माफ़ कर दे. धन्यवाद दे. फिर से इस प्रक्रिया को दोहराए. लंबी गहरी श्वास ले, लंबी गहरी श्वास ले. अपनी नकारात्मक भावनाओं को छोड़ दीजिए. लंबी गहरी श्वास ले, अपनी नकारात्मक भावनाओं को छोड़ दें. उन परिस्थितियों को याद करें, उन स्थितियों को याद करें और कहाँ पे दोष हुआ है, कहाँ पे गलती हुई है, उसे देखिए. उस परिस्थिति को समझने का प्रयास करें और क्षमा मांगे. फिर से इस प्रक्रिया को दोहराएं. लंबी गहरी श्वास लीजिए. अपनी नकारात्मक भावनाओं को
छोड़ दीजिए। लंबी गहरी श्वास लीजिए और नकारात्मक भावनाओं को छोड़ दें। याद करें ऐसे व्यक्ति को, ऐसी परिस्थितियों को जिन स्थितियों में आपसे कुछ गलतियां हो गई है, जिसकी वजह से सामने वाले व्यक्ति को दुख पहुंचा है या फिर आपको स्वयं को दुख पीड़ा पहुंची है। दोनों ही परिस्थितियों में आप अपने घटना को, आपके द्वारा किए गए कर्म को स्वीकार करेंगे, उसके लिए क्षमा मांगेंगे, माफी मांगेंगे और फिर से ऐसी गलती नहीं करेंगे, ऐसा निश्चय करेंगे और उस परिस्थिति को, उस व्यक्ति को, उस घटना को आप माफ कर देंगे। कहे, मैं आपसे मेरी गलतियों के लिए माफी मांगता हूँ, हृदय से पश्चाताप करता हूँ और फिर से ऐसे दोष नहीं करूँगा, ऐसा दृढ़ निश्चय करता हूँ। मैं आपको भी माफ करता हूँ। I forgive you, I forgive you, I forgive you। मैं आपसे क्षमा मांगता हूँ, मुझे क्षमा करे, क्षमा करे, क्षमा करे। अंत में धन्यवाद दें कि आपने इस घटना के द्वारा, इस परिस्थितियों के द्वारा मुझे कुछ नया सिखाया है, मार्गदर्शन किया है, मेरी चेतना को उन्नत करने में सहायता की है, मेरे कर्मों को काटने में सहायता की है। उन सभी घटनाओं के लिए मैं आपको धन्यवाद देता हूँ। धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद। I love you, I bless you, thank you। सभी लोग थोड़ा सा रिलैक्स करें, अपने मन में जागृत हुई भावनाओं को, इच्छाओं को, विचारों को शांत करें, उन्हें त्याग दीजिए। जो भी नकारात्मक भावनाएं उत्पन्न हुई है, उन सभी को त्याग दें। यह एक बोझ है जिन्हें हमने कई सालों से बचपन से, पूर्व जन्म से हमारे सर पर लाद के रखा है, जिसके भार के तले हमारी चेतना दबी हुई है। उस भार को अब हम मुक्त करने वाले हैं। इसे त्याग दीजिए। समस्त नकारात्मक भावनाओं का त्याग ही हमारे मुक्ति के मार्ग पर अग्रसर होने के लिए सहायक होगा। आप सभी ने रात्रिकालीन ध्यान साधना के 2 चरण यथारूप पूर्ण किए, उसके लिए आप सभी का धन्यवाद। आइए अब हम आगे बढ़ते हैं रात्रिकालीन ध्यान साधना के 3रे चरण की ओर। नमस्कार दोस्तों, आज के ध्यान का शीर्षक है सूक्ष्म शरीर यान, यानी कि एस्ट्रल ट्रैवल। अक्सर हम अपने स्थूल शरीर यानी कि फिजिकल बॉडी को अपना असली स्वरूप मान लेते हैं। हम यह भूल जाते हैं कि इस फिजिकल बॉडी से ज्यादा चेतनावान है हमारा सूक्ष्म शरीर, जिसे हम एस्ट्रल बॉडी कहते हैं। जब हमारा स्थूल शरीर और मन शांत होता है तो हमारा सूक्ष्म शरीर सक्रिय होने लगता है और इस अवस्था में वो फिजिकल शरीर से बाहर निकलकर भिन्न भिन्न अनुभव लेने लगता है, जैसे कि अलग अलग डायमेंशंस में जाकर उनका ज्ञान एकत्रित करना, भिन्न भिन्न यूनिवर्सेस में जाना और अपने लिए डिवाइन बीइंग से मार्गदर्शन लेना, अपने लिए हीलिंग लेना इत्यादि। इस पूरे अनुभव को हम सूक्ष्म शरीर यान कहते हैं।
हम सब एस्ट्रल ट्रैवल करते रहे हैं, एक बार नहीं, अनगिनत बार। निद्रा के समय जो हमें स्वप्न आते हैं वो और कुछ नहीं, एस्ट्रल ट्रैवल का अनुभव होते हैं। जब हमारा सूक्ष्म शरीर एस्ट्रल ट्रैवल कर रहा होता है तो उसे फिजिकल शरीर से जोड़ने का काम करती है सिल्वर कॉर्ड, जो एक डोर के समान होती है। जब एस्ट्रल बॉडी पूरा अनुभव ले लेती है तो यही कॉर्ड उसे फिर से फिजिकल बॉडी में खींच लेती है। यह कॉर्ड पूरी तरह से सुरक्षित रहती है और कभी भी टूटती नहीं है। केवल तब क्षीण होती है जब हमारी प्राकृतिक समय पर मृत्यु होती है। तो दोस्तों, चलिए आज इस ध्यान के माध्यम से हम अपने लिए एक सुरक्षित सूक्ष्म शरीर यान का अनुभव लेते हैं। हालांकि इस ध्यान को आप बैठकर भी कर सकते हैं, पर इसे लेटकर करना उचित होगा। तो तैयार हो जाइए, एक सुखद जगह पर लेट जाइए, सुखद आसन पर लेट जाइए। अपने हाथों और शरीर को, टांगों को रिलैक्स, ढीला छोड़ दीजिए और अपनी आंखें बंद कर लीजिए। इस समय 3 गहरे लंबे सांस लेते हुए नाक के द्वारा लेकर एक क्षण मात्र के लिए अपने भीतर रोककर उसे मुंह से बाहर जाने दें। एक बार फिर से एक गहरी लंबी सांस लेकर एक क्षण मात्र के लिए अपने भीतर रोककर उसे मुंह से बाहर जाने दें। अब अपना सारा ध्यान अपनी प्राकृतिक सांसों की ओर लेकर आए। हर अंदर आती सांस आपके शरीर में ला रही है शांति, और हर बाहर जाती हुई सांस आपके शरीर से बाहर लेकर जा रही है कोई भी बेचैनी, कोई भी तनाव, कोई भी डिस्कंफर्ट। एक शांति के अनुभव में प्रवेश करने की खुद को अनुमति दे रहे हैं आप। सबसे पहले हम अपने शरीर को शांत होने देंगे। शरीर को पूरी तरह से ढीला छोड़ना है। अगर शरीर के किसी भी हिस्से में तनाव है तो सांसों के माध्यम से उसे रिलैक्स होने दें, शांत होने दें। किसी भी प्रकार की टाइटनेस को आपको शांत होने देना है। इस समय महसूस करें कि आपके सर के ऊपर प्रकाश की एक बहुत बड़ी गेंद है। यह प्रकाश किसी भी रंग का हो सकता है, पर यह प्रकाश आपको शांति और स्वस्थता, सुरक्षा देने वाला है। महसूस करें कि इस गेंद में से निकल रहा प्रकाश ब्रह्मरंध्र के माध्यम से सबसे पहले आपके सर में प्रवेश कर रहा है।
आपके पूरे सर में प्रवेश कर रहा है। धीरे धीरे यह प्रकाश नीचे की ओर आपके चेहरे में फैल रहा है। चेहरे की सारी मांसपेशियां शांत हो रही हैं, ढीली हो रही हैं। धीरे धीरे यह प्रकाश आपकी गर्दन में जा रहा है। नीचे की ओर फैलता हुआ आपके कंधों, बाजुओं और हाथों की उंगलियों में, नाखूनों में प्रवेश कर रहा है। धीरे धीरे यह प्रकाश आपकी रीढ़ की हड्डी में, पूरी पीठ में फैल रहा है। छाती में जा रहा है यह प्रकाश। महसूस कर सकते हैं कि कैसे आपकी सांसें आपकी छाती में धीमी, हल्की हो रही हैं। धीरे धीरे यह प्रकाश आपके पेट में प्रवेश कर रहा है। पेट के भीतर के सभी अंग शांत हो रहे हैं, मानो इस प्रकाश से भरते ही जा रहे हैं। आपके पेट के नीचे श्रोणी क्षेत्र में यह प्रकाश जा रहा है। नीचे की ओर जांघों में और घुटनों में जा रहा है। टांगों में प्रवेश कर रहा है। पांव में, पांव की उंगलियों में, उंगलियों के नाखूनों में, पांव के तले में, एड़ी में जा रहा है। शरीर में यह प्रकाश पूरी तरह से भर गया है। इस समय यह प्रकाश बाहर से भी आपको अपने भीतर समाये हुए है। ऐसा प्रतीत होता है कि आपने प्रकाश की एक चादर ओढ़ रखी है। शरीर बहुत शांत, सुरक्षित महसूस कर रहा है।
इस शांति की अवस्था में शरीर पूरी तरह से थम गया है, स्टिल हो गया है। भारी हो गया है। शरीर के शांत होते होते मन में विचारों की गतिविधि भी हल्की हो रही है। जैसे जैसे आपका मन शांत हो रहा है और शरीर शांत हो गया है, वैसे वैसे आप एक गहरी लंबी शांति में गहरा उतरते जा रहे हैं। इस शांति में जाते हुए आपका ध्यान मेरी आवाज पर बना हुआ है। जिस प्रकार एक पेड़ से सूखे पत्ते खुद ब खुद गिर जाते हैं, उसी प्रकार मन रूपी वृक्ष से, पेड़ से विचार रूपी सूखे पत्ते खुद ब खुद झड़ रहे हैं। मन शांत हो रहा है पर जगा हुआ है। एक शांति, गहरी शांति का अनुभव कर रहा है। विचार थमते ही जा रहे हैं, शून्य हो रहे हैं। इस रिलैक्सेशन में आप और आगे गहरा उतरते जा रहे हैं। शरीर, मन पूरी तरह से शांत हो गया है और मेरी आवाज पर पूरी तरह से जुड़ा हुआ है। हो सकता है कि आप इस शांति में अपने शरीर में प्राण शक्ति का चलन महसूस कर पाएं। शरीर में जो उठ रही वाइब्रेशंस हैं उसे महसूस कर पाएं। जो कुछ भी भीतर चल रहा है उसे वैसा ही रहने दें।
एक निद्रा जैसी अवस्था में जा रहे हैं आप, और इस अवस्था में आपका ध्यान मेरी आवाज के साथ पूरी तरह से जुड़ा हुआ है। अब इस समय महसूस करें कि आप अपनी चेतना को, अपने ध्यान को अपनी किसी भी एक बाजू पर लेकर जा रहे हैं। इस बाजू के किसी भी हाथ पर, इस बाजू के हाथ के नाखून पर, महसूस करें कि आप अपने सूक्ष्म नाखून को उठा रहे हैं। स्थूल नाखून वहीं उसी अवस्था में स्थिर, शांत पड़ा हुआ है। इस अनुभव को बढ़ाकर आप महसूस कर सकते हैं कि आप अपनी हाथ की कोई भी उंगली, उसका सूक्ष्म स्वरूप उठाने का प्रयास कर रहे हैं। स्थूल शरीर वहीं पर पड़ा है। स्थूल शरीर की उंगली अपनी वास्तविक जगह पर ही है, पर आप सूक्ष्म शरीर की उंगली को उठा रहे हैं। अपने अनुभव के साथ बने रहें। धीरे धीरे महसूस करें कि बाकी सब उंगलियां भी आप अपने सूक्ष्म शरीर में उठा रहे हैं, जबकि स्थूल शरीर वहीं शांत पत्थर के समान नीचे पड़ा हुआ है। अपने सूक्ष्म शरीर का एक पूरा हाथ उठा सकते हैं आप। जैसे जैसे सूक्ष्म शरीर का हाथ स्थूल शरीर के हाथ से भिन्न हो रहा है, वैसे वैसे और भी अंग सूक्ष्म शरीर में सक्रिय हो रहे हैं। हाथ से बाजू सूक्ष्म शरीर में सक्रिय हो रही है। आप अपनी एक बाजू को सूक्ष्म शरीर की एक बाजू को उठा सकते हैं और स्थूल शरीर की बाजू वहीं अपनी जगह पर पड़ी है। धीरे धीरे यही अनुभव अपने दूसरे बाजू में भी आने दें।
कि आप अपने सूक्ष्म शरीर की उंगलियां, हाथों की उंगलियां, दूसरा हाथ और बाजू सक्रिय होने दे रहे हैं। स्थूल शरीर से जुड़ी हुई दोनों बाजुएं अपने वास्तविक स्थान पर ही हैं। अपनी चेतना को पूरी तरह से अपने सूक्ष्म शरीर में रखें। पूरी तरह से इस सूक्ष्म शरीर के दोनों हाथ और बाजू फ्री हैं। आप इनको छोटा, लंबा, किसी भी दिशा में स्ट्रेच कर सकते हैं। महसूस करें कि आप अपने हाथों को, बाजुओं को खींचकर दीवारों को महसूस कर रहे हैं। दूर कहीं से एक रस्सी नीचे की ओर बिल्कुल आपके ऊपर लटक रही है। यह रस्सी अपने दोनों हाथों से पकड़े, सूक्ष्म शरीर के दोनों हाथों से। दोनों हाथों से पकड़कर महसूस करें कि आप इस रस्सी को खींचकर ऊपर की ओर जा रहे हैं। मेरे 10 से 1 गिनने तक आप अपने सूक्ष्म शरीर के हाथों को इस्तेमाल करते हुए खुद को इस रस्सी के ऊपर जाने देंगे। 10, 9, रस्सी को खींचते ही जा रहे हैं, ऊपर जाते जा रहे हैं। और ऐसा करने से आपका सूक्ष्म शरीर पूरी तरह से अलग हो रहा है आपके स्थूल शरीर से। 8, ऊपर ऊपर ऊपर, 7 और ऊपर, 6, ऊपर जाने दीजिए खुद को। सूक्ष्म शरीर पूरी तरह से सक्रिय हो गया है। स्थूल शरीर अपने वास्तविक स्थान पर है और आप रस्सी से ऊपर चढ़ते ही जा रहे हैं। 6, 5 अपने कमरे की छत से बाहर जा चुके हैं। आपका सूक्ष्म शरीर किसी भी ठोस पदार्थ के आर पार जा सकता है। 4, ऊपर की ओर जा रहे हैं। ऊपर ऊपर अपनी चेतना को पूरी तरह से अपने सूक्ष्म शरीर में रखें। सूक्ष्म शरीर के साथ आगे चलते जाएं। ऊपर की ओर जा रहे हैं। ऊपर की ओर 3, पूरी तरह से ऊपर की ओर चलते ही जा रहे हैं रस्सी को खींचकर। 2, ऊपर ऊपर, 1, तल से बहुत ऊपर आ चुके हैं।
ऊपर चलते जाइए, ऊपर की ओर जाते जाइए। आपके आसपास का वातावरण बदल रहा है। भूतल से आप बहुत ऊपर जा चुके हैं, बादलों में। और ऊपर की ओर जाने दीजिए खुद को, और ऊपर की ओर, बादलों के भी पार जाने दीजिए। रस्सी को खींचते जाइए, ऊपर की ओर जाते जा रहे हैं आप। अपनी चेतना को पूरी तरह से सूक्ष्म शरीर में रखें, अपनी एस्ट्रल बॉडी में रखें। ये अनुभव जैसे जैसे आप रस्सी पर ऊपर चलते जा रहे हैं, वैसे वैसे आपकी सूक्ष्म शरीर पूरी तरह से सक्रिय हो गया है। आप पूरी तरह से एस्ट्रल बॉडी को एक्टिवेट कर चुके हैं। शरीर में पूरी तरह से अपने सूक्ष्म शरीर में अपनी चेतना को रखे हुए ऊपर की ओर जाते ही जा रहे हैं, बादलों के पार, ब्रह्मांड में, ऊपर की ओर। इस यान को करते हुए खुद को अनुमति दीजिए कि मैं अपने उच्च स्वरूप या एक दिवंगत आत्मा से मिलना चाहता हूं। इस यान को करते करते आप उस जगह पर, उस डायमेंशन में जा सकते हैं जहां आप अपने उच्च स्वरूप से मिल सकते हैं या किसी और देवांगत आत्मा से मिल सकते हैं। या आप इस समय कुछ और भी करना चाहें, वो भी कर सकते हैं, क्योंकि आप अपने सूक्ष्म शरीर में पूरी तरह से मुक्त हैं। समय में कहीं भी जा सकते हैं। अपने अनुभव पर पूरा भरोसा रखें। इस समय मैं आपको कुछ क्षण देता हूं अपने सूक्ष्म यान को खुद अनुभव करने के लिए। देखिए कि आप कहां जा रहे हैं अपने इस यान में। धीरे धीरे हम अपने सूक्ष्म शरीर को
वापस ला रहे हैं अपने स्थूल शरीर में। इसके वापस आते हुए हम जो कुछ भी अपने अनुभव में एकत्रित किया, जो हमारे कल्याण के लिए हमें आगे सहायता कर सकता है, हम उसे अपने साथ लेकर आते हैं। हीलिंग, कोई भी मार्गदर्शन ने प्राप्त किया, उसे पूरी तरह से अपनी साथ अपने चेतन मन में खींचते हुए हमारी सिल्वर कॉर्ड धीरे धीरे हमारे सूक्ष्म शरीर को अपने भीतर स्थूल शरीर में खींच रही है। पूरी तरह से हम अपने शरीर में अपनी चेतना को ला रहे हैं। और अपने भीतर ला रहे हैं शांति, एकत्रित किया ज्ञान, ऊर्जा, आनंद। और अपने सही स्वरूप का ज्ञान अपने भीतर। मेरे 5 से 1 गिनने तक खुद को पूरी तरह से हम अपने स्थूल शरीर के साथ ले आएंगे। 5, 4, अपने हाथों और पांवों को, उंगलियों को पूरी तरह से हिलाएंगे। सूक्ष्म शरीर, स्थूल शरीर एक हो गया है। 3, अपने हाथों पांवों की उंगलियों को हिलाएं, अपनी बॉडी को स्ट्रेच करें। 2, एक गहरी सांस ले, फील द लाइटनेस, हल्का महसूस करते हुए। 1, धीरे धीरे अपने हाथों की हथेलियों के मध्य को अपनी आंखों पर रखें, हल्के हल्के, और धीरे धीरे अपनी आंखें खोलें जब भी आप तैयार हों। अपना समय लें। Okay, now relax. Lots of love and gratitude, lots of blessings.